नमस्कार. आज आपण गूगल स्लाइड्स हे गूगलच्या एका टूलबद्दल माहिती घेणार आहोत. त्याकरिता आपल्याला गूगल अकाउंट म्हणजेच जीमेल अकाउंट असणे आवश्यक आहे. गूगल स्लाइड्स हे मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट या प्रेझेंटेशन टूल सारखेच एक प्रेझेंटेशन टूल आहे, ज्यामध्ये काही ॲडव्हान्टेजेस आपल्याला मिळतात जे की मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंटमध्ये आपण करू शकत नाहीत. त्याकरता सुरुवातीला आपण आपल्या जीमेल अकाउंटमध्ये साइन इन व्हायला पाहिजे. मी माझं साइन इन जीमेल अकाउंटमध्ये केलेलं आहे आणि या 9 डॉट्सवरती आपण जे की आपलं गूगल ॲप्सचं ऑप्शन आहे तिथे जाऊन आपण गूगल स्लाइड्स इथे जिथे आपल्याला ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा आपण स्लाइड्सवरती क्लिक करू गूगल स्लाइड्स ओपन होतील. गूगल स्लाइड्स ओपन झालेले आहेत. आता इथे वेगवेगळे टेम्पलेट्स आपल्याला पाहायला मिळतात. इथे एक पूर्ण टेम्पलेट गॅलरी आपल्याला पाहायला मिळते, ज्यामध्ये काही पर्सनल प्रेझेंटेशन्सच्या टेम्पलेट आहेत, जसं की फोटो अल्बम किंवा वेडिंग कार्ड्स किंवा जनरल प्रेझेंटेशन. नंतर रेसिपी बुक्स, पोर्टफोलिओ, इयर बुक्स किंवा वर्क रिलेटेड प्रेझेंटेशनच्या जे टेम्पलेट्स आहेत, जसं की प्रोटोटायपिंग प्रेझेंटेशन, स्टेटस रिपोर्ट आणि बरेचसे असे प्रेझेंटेशन्सच्या टेम्पलेट्स आपण पाहू शकतो. यामध्ये आपण एज्युकेशनच्या टेम्पलेटसुद्धा घेऊ शकतो. जेव्हा आपल्याला फ्लॅश कार्ड्स म्हणजे विद्यार्थ्यांना समजावून सांगताना जे कार्ड्स आपण यूज करतो त्यासुद्धा आपल्याला टेम्पलेट्सचा यूज करता येईल. नंतर सायन्स प्रोजेक्ट असतील किंवा स्टुडंट्सचं सर्टिफिकेट आपल्याला बनवायचं असतं, काही वेळेस त्या स्टुडंटच्या सर्टिफिकेटचा टेम्पलेटसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळेल. आपण पाहू शकतो एवढ्या सगळ्या टेम्पलेटपैकी आपल्याला जे सुटेबल असेल ते टेम्पलेट आपण घेता येईल. परंतु आता आपण ब्लँक स्लाइड्स कशा तयार करायच्या आणि त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा ॲडिशन करता येईल ते आपण पाहणार आहोत. त्याकरता मी ही ब्लँक स्लाइड जी दिसते आहे आणि याच्यावरती जे प्लसचं साईन दिसतं आहे त्यावरती क्लिक करणार आहे, म्हणजे ब्लँक स्लाइड ओपन होईल. आता आपल्याला इथे ब्लँक स्लाइड जेव्हा ओपन झाली आहे त्यावरती त्याचे वेगवेगळे लेआउट्स आपल्याला पाहायला मिळतात. हे जे लेआउट आपण पाहताय ह्या लेआउटला आपण टायटल स्लाइडचं लेआउट म्हणू शकतो. तसेच वेगवेगळे लेआउट इथे आहेत. मी हे लेआउट चेंज सुद्धा करू शकतो. जर सपोज मला सेक्शन हेडरचं लेआउट पाहिजे असेल तर मी सेक्शन हेडरचं लेआउट घेऊ शकतो किंवा आपल्या सोयीनुसार आपण वेगवेगळे लेआउट्स सिलेक्ट करू शकतो. अशा पद्धतीने एका वेळेस आपण लेआउट सिलेक्ट केल्यानंतर आपण पाहू शकता की इथे टायटल स्लाइडमध्ये टायटलच्या जागी आपल्याला आपलं टायटल टाकायचं आहे. मी गूगल स्लाइड्स हे टायटल टाकले आहे, ते आपण इथे सुद्धा पाहू शकतो. आणि सबटायटलमध्ये मी डेमो टाकलेला आहे, तर तो डेमो सुद्धा आपल्याला दिसेल. या स्लाइड्सच्या या प्रेझेंटेशनला आपण नाव सुद्धा देऊ शकतो, जसं की इथे डिरेक्टली नाव घेतलं आहे गूगल स्लाइड्सद्वारे. मी इथे गूगल स्लाइड्स डेमो या नावाने प्रेझेंटेशन सेव्ह करणार आहे. आपल्याला जसं मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये नेहमी सेव्ह करायची गरज भासते, परंतु गूगल स्लाइड्समध्ये सेव्ह करायची गरज पडत नाही. हे जे काही चेंजेस आपण करत आहोत हे ऑटोमॅटिकली सेव्ह होत असतात. तर आता आपण इथे वेगवेगळे मेन्यूज पाहत आहोत. या सगळ्या मेनूंना आपण वन बाय वन पाहणार आहोत. पहिला मेनू जसा आपल्याला दिसतोय तो म्हणजे फाईल मेनू.
या फाईल मेनूमध्ये बरेचसे ऑप्शन्स आपल्याला दिसत आहेत. शेअर ऑप्शन असेल, न्यू ऑप्शन असेल. न्यू ऑप्शनमध्ये नवीन प्रेझेंटेशन जर आपल्याला तयार करायचं असेल तर तिथे आपण क्लिक करू शकतो, किंवा फ्रॉम टेम्पलेट म्हणजे आता आपण ज्या टेम्पलेट्स पाहिल्या त्यापैकी जर आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं असेल, नवीन डॉक्युमेंट, नवीन स्प्रेडशीट म्हणजे एक्सेलची जी शीट्स असते तशा पद्धतीने, किंवा नवीन फॉर्म किंवा ड्रॉइंग, ह्या ऑप्शन्स आपण सिलेक्ट करू शकतो. किंवा ऑलरेडी एखादा तुमचं प्रेझेंटेशन बनलेलं आहे ते सुद्धा आपण इथून ओपन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जर ते तुमच्या लॅपटॉपमध्ये असेल किंवा तुमच्या ड्राईव्हवरती सेव्ह असेल तिथून तुम्ही ते ओपन करू शकता. परंतु सध्या आपण ते ओपन नाही करणार आहोत. आपण नवीन प्रेझेंटेशन कसे बनवायचे त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता की फाईल मध्ये आणखीन एक ऑप्शन आहे ओपनच्या खाली, ते म्हणजे इम्पोर्ट स्लाइड्स. इम्पोर्ट स्लाइड्सचा अर्थ असा होतो की ऑलरेडी तुमचं एखादं प्रेझेंटेशन बनलेलं आहे आणि त्या प्रेझेंटेशन पैकी काही स्लाइड्स तुम्हाला पाहिजे असतील किंवा संपूर्ण स्लाइड्स त्या प्रेझेंटेशनच्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर ते जे प्रेझेंटेशन आहे ते अगोदर तुम्हाला तुमच्या ड्राईव्हवरती सेव्ह करायचं आहे, गुगल ड्राईव्हवरती, आणि इम्पोर्ट स्लाइड्स या ऑप्शनचा यूज करून तुम्ही पहा हे प्रेझेंटेशन्स माझे गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह आहेत. त्या प्रेझेंटेशनपैकी मी एक प्रेझेंटेशन सिलेक्ट करणार आहे आणि ह्या फॉरेन्सिक बायोलॉजी नावाच्या प्रेझेंटेशनला मी सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यापैकी काही स्लाइड्स मला कामाच्या वाटत असतील तर त्या मी घेणार आहे. काही इमेजेसच्या स्लाइड आहेत, मला फक्त त्यावरती कर्सर नेऊन क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इम्पोर्ट स्लाइड्स इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे. मी 3 स्लाइड्स केले आहेत सिलेक्ट. तुम्ही ऑल ह्या ऑप्शनला क्लिक जर कराल तर पूर्ण स्लाइड सुद्धा सिलेक्ट होतील, किंवा नन या ऑप्शनला सिलेक्ट कराल तर जे तुम्ही सिलेक्शन केलं आहे ते पूर्ण रिमूव्ह होऊन जाईल. आता मी परत ह्या स्लाइड सिलेक्ट करतोय आणि इम्पोर्ट स्लाइड्सवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तुम्हाला इथे इम्पोर्ट स्लाइड्स, कॅन्सल आणि 4 स्लाइड्स सिलेक्टेड असे ऑप्शन्स दिसतात. त्यापैकी एक आणखी ऑप्शन एक आहे कीप ओरिजिनल थीम. याचा अर्थ ह्या प्रेझेंटेशनची जी थीम आहे ती थीम जशाच्या तशीच मला ठेवायची आहे, किंवा मी जर हे ऑप्शन ऑफ केलं तर आपण आता सध्या ज्या प्रेझेंटेशन मध्ये ह्या स्लाइड्स इम्पोर्ट करणार आहोत त्याची जी थीम आहे ती थीम या स्लाइड्सला सुद्धा ॲप्लिकेबल राहील. म्हणून हे आपल्यावर डिपेंड करतं की आपण हे ओरिजिनल थीम ठेवायची आहे की याला ऑफ करायचं आहे. मी सध्या ओरिजिनल थीम ठेवणार आहे आणि इम्पोर्ट स्लाइड्स करणार आहे. इम्पोर्ट स्लाइड्स केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की त्या 3-4 स्लाइड्स माझ्या इकडे ओपन झालेल्या आहेत. या इथे तुम्ही त्या स्लाइड्स पाहू शकता. त्या इमेजेस इथे सुद्धा आलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला काहीही करायची गरज नाही. ज्या स्लाइड्स आपण ऑलरेडी बनवलेल्या आहेत त्यांना कॉपी पेस्ट न करता डायरेक्टली तुम्ही इम्पोर्ट करू शकता. हे इम्पोर्ट स्लाइड्सचं फंक्शन आहे. परत मेक अ कॉपी हे एक फंक्शन आहे. याचा उपयोग आपण कॉपी करण्यासाठी, म्हणजे हेच प्रेझेंटेशन आपल्याला एका वेगळ्या कॉपीसाठी यूज करता येईल. म्हणजे याची एक दुसरी प्रत आपल्याला बनवून ठेवता येईल. त्यासाठी आपण एकतर एंटायर प्रेझेंटेशन म्हणजे संपूर्ण प्रेझेंटेशन आपल्याला सेव्ह करता येईल, किंवा आपण फक्त काही सिलेक्टेड स्लाइड्स, जसं की ही स्लाइड ऑलरेडी सिलेक्टेड आहे त्या स्लाइडला आपण सेव्ह करू शकतो, कॉपी करू शकतो आणि हे डायरेक्टली माय ड्राईव्हवरती सेव्ह होईल. यावरती सुद्धा तुम्ही जाऊन एका पर्टिक्युलर फोल्डरमध्ये तुम्हाला ज्या फोल्डरमध्ये हवं आहे तिथे तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये सुद्धा तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने
आपण या प्रेझेंटेशनची कॉपी तयार करू शकतो। नंतर तुम्हाला ईमेल जर करायचा असेल तुमच्या फाईलचा तर तुम्ही ईमेल सुद्धा करू शकता। ईमेल दिस फाईल म्हटल्यानंतर हे तुम्हाला एक विंडो ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला या इथे ॲड्रेस टाकायचा आहे आणि तुमचा प्रेझेंटेशनला सेंड करायचा आहे। परत तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड करताना हा एक ऑप्शन खूप सुंदर आहे गुगल स्लाइड्समध्ये, ज्यामध्ये एकतर तुम्ही मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटच्या फॉर्मॅट म्हणजे .pptx फॉर्मॅटमध्ये, जे की मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचा फॉर्मॅट आहे, किंवा PDF जे आपण रेग्युलरली वापरतो, किंवा JPG म्हणजे एखादी स्लाइड जर आपल्याला इमेज फॉर्ममध्ये पाहिजे असेल, करंट स्लाइड जिथे आपण पाहू शकता JPG, किंवा मग PNG फॉर्मॅटमध्ये, परत इमेज फॉर्मॅटमध्येच ती फाईल आपण सेव्ह करू शकतो। याकरता मी एक PDF डॉक्युमेंट सिलेक्ट करतोय। PDF डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आता मला ती पूर्ण फाईल प्रेझेंटेशन जे आहे ते इथे तुम्ही पाहू शकता PDF फॉर्ममध्ये सेव्ह झालेलं आहे। याला मी जर ओपन करीन तर आपल्याला जे काही आपल्या स्लाइड्स असतील त्या PDF फॉर्ममध्ये दिसतील। अशा पद्धतीने आपण बनवलेले प्रेझेंटेशन प्रिंटेबल फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला इझिली पाहायला मिळेल। हे फर्स्ट ऑप्शन फाईलचं आहे। यामध्ये व्हर्जन हिस्ट्री नावाचं सुद्धा एक ऑप्शन आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जसं की हे एक वेब बेस्ड टूल आहे, म्हणजे इंटरनेटवर काम करणारं टूल आहे। जर आपल्या प्रेझेंटेशनमध्ये कोणी एडिशन केलं असेल किंवा तुम्ही कुणाला सांगितलं आहे तुमच्या कलिग्सला की या प्रेझेंटेशनमध्ये एडिट करा, आणि त्या एडिशनची जी हिस्ट्री आहे ती आपल्याला जर पाहायची असेल की कोणी कोणी कोणत्या वेळेस एडिट केलं आहे, ते आपण व्हर्जन हिस्ट्रीमध्ये पाहू शकतो। इथे तुम्ही पाहाल वेगवेगळ्या वेळेस, जसं की 5:34 किंवा 5:40ला वेगवेगळ्या वेळेस यामध्ये एडिट केल्या गेलं आहे, ते आपण या हिस्ट्रीमध्ये पाहू शकतो। आणि काही सुंदर याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत, जसं की पब्लिश टू वेब। पब्लिश टू वेब हे जे ऑप्शन आहे याचा अर्थ आपण आपलं प्रेझेंटेशन HTML फॉर्मॅटमध्ये डिरेक्टली इंटरनेटवरती पब्लिश करू शकतो। म्हणजे त्याची जी लिंक आहे ती लिंक आपल्याला HTML फॉर्मॅटची लिंक या ऑप्शनद्वारे मिळेल। मी आता पब्लिश टू द वेब करतोय। पब्लिश टू द वेब केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला एक लिंक मिळेल आणि त्याखाली पब्लिश हे ऑप्शन दिसतंय। एकतर आपण आपल्या स्लाइड्सला एव्हरी 3 सेकंड्स, जे की डिफॉल्ट त्याचा वेळ आहे, एकेका स्लाइड्सच्या नंतर दुसरी स्लाइड्स येण्याचा जो वेळ आहे तो 3 सेकंड्सचा राहील, आणि त्याला आपण जर पब्लिश करू तर आपल्याला त्याची लिंक मिळेल। किंवा एम्बेड हे ऑप्शन आहे। एम्बेड ऑप्शनमध्ये आपण एखाद्या फॉर्ममध्ये या लिंकला एम्बेड करू शकतो। सध्या आपण पब्लिश हे ऑप्शन पाहू। पब्लिश केल्यानंतर आपल्याला गुगल ड्राईव्हचा एक क्वेश्चन येईल की तुम्हाला खरंच पब्लिश करायचं आहे का? आपण म्हणू ओके। आता ही जी लिंक आलेली आहे या लिंकवरती जर तुम्ही जाल, म्हणजे ह्या लिंकला तुम्हाला कॉपी करायचं आहे, कॉपी करण्यासाठी Ctrl+C हे प्रेस करायचं आहे कीबोर्डवरती, आणि तुम्ही ह्या लिंकला जीमेल, फेसबुक, ट्विटर या फॉर्मनी सुद्धा मेल करू शकता किंवा सेंड किंवा पब्लिश करू शकता। आता मी नवीन एक विंडो ओपन केला आहे, नवीन एक टॅब ओपन केली आहे ब्राउझरची, त्यामध्ये मी Ctrl+C जे केलं होतं आहे लिंक त्याला पेस्ट करत आहे। आता ती लिंक इथे पेस्ट झाली आहे। आता मी जेव्हा एंटर करेन तेव्हा आपण ज्या प्रेझेंटेशनला पब्लिश केलं होतं ते प्रेझेंटेशन इथे पाहायला मिळेल। इथे तुम्ही पाहू शकता
पहिला स्लाइड्स आहे आणि 3 सेकंदानंतर दुसरी स्लाइड्स ओपन होईल, किंवा तुम्ही अप अँड डाऊन बटननी सुद्धा स्लाइड्सला चेंज करू शकता। अशा पद्धतीने वेगवेगळ्या स्लाइड्स आपण वेब बेस्ड फॉर्ममध्ये पब्लिश करू शकतो, जे की HTML फॉर्मॅटमध्ये असेल। हे आलं आपल्या पब्लिशिंग बद्दल। आता आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू। यामध्ये लँग्वेज हे खूप इम्पॉर्टंट टूल आहे, जे की आपण यूज करू शकतो। लँग्वेज कशा पद्धतीने यूज करायचं ते आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहू।